चांद आणि साईराची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू आजच्या दिवसामधला प्रेक्षक राजा अर्थातच हळूहळू मात्र या स्पर्धेकडे पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपल्याला वळताना दिसणार आहे. कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचा भडीमार या स्पर्धेसाठी होता. हलक्या हाताने फक्त सिंगल स्टेअर केले. वीस मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटका हाताळणं बंधनकारक आहे. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. एका बाजूला हर्ष अजूनपर्यंत चांगले चेंडू त्याने हाताळलेत. एक्स्ट्रा नंतर मात्र चांगलं लाईन लेंथ वरती इथे मध्ये ट्राय केलाय. खेळाडू तिथे तैनात आहे. प्रयत्न चांगले झाले. एक धाव परिपूर्ण होणार आहे. कर्णधार स्वतः तिथे होता चेंडू खाली. हर्षने चांगलं कमबॅक केलं कारण वाईडने सुरुवात केली होती. जोगेश्वरी टू पालघर गट आपण पाहतोय. हलक्या त्याने स्टेअर केल्या. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर. नजर हटी. दुर्घटना घटी. प्रशांत चषक 2024 या चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत झालाय. 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 5 षटकांचा सामना आहे. इथे मात्र हलक्या हाताने डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. वाईड चेंडूचा इशारा आपण पाहतोय. संपर्क झाला नाही. चला प्लीज पंचांचा कॉल फायनल कॉल असणार आहे. लक्ष द्यायचं आहे आपण. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहेत. पंचांचं मत होतं की कोणताही संपर्क बॉडीशी झाला नाहीये. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव. धावफलक 8 ही आकड्यावरती आहे. मध्ये ट्राय केलंय. खेळाडू तिथे तैनात आहे. पुन्हा एकदा कलेक्शन मध्ये थोडंसं फंबल तर आपण पाहतोय. आउटफील्डला जज करणं थोडंसं कठीण दिसतंय अजूनपर्यंत. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाईल. धावफलक 9 आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे सर. 2 टू गो. टोटल इज ऑन 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. जास्त वेळ दबडला जातो. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. पंचांकडे अर्थातच फक्त 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहेत. आपल्याला त्याच 20 मिनिटांमध्ये 5 षटका हाताळायची. ती प्रत्येक कर्णधाराला विनंती आहे. इथे मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. लाऊड अपील तर झाली आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा. अजून एक वाईड चेंडू आहे. चला वाइड +1. 1 के साथ 1 फ्री.
एक के साथ एक फ्री. पंचांचा कॉल हा मैदानाच्या आतमध्ये फायनल कॉल असणार आहे. दोन बॉल थांबून नंतर पाठवावा लागेल ना. ओव्हर संपल्यानंतर पाठवेल ना, आता थोडी जाणार आहे. षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे वाईड +1च्या माध्यमातून 11 या आकड्यावर. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. ज्यावेळेस ज्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर करायचा होता तो परफेक्टली डिलिव्हर करण्यात आलाय. यावेळेस मनगडी फटका खेळाडू ताईने आता मिस फील्डच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल. अलॉंग द कार्पेट येतोय हा दमदार असरदार प्रशांत चषकाचा चौकार. मध्ये नाणेफेकीच्या कबलासाठी आपल्याला रिपोर्ट करायचं आहे. तुमच्यापर्यंत जाते. पंचांनी तर सूचना दिली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती अजून एक जलद गतीचा गोलंदाज उस्मानला आपण पाहतोय. वेग आणि वेगासाठी जो ओळखला जातो उस्मान गोलंदाजी मार्कवरती आहे. की आपण इनिशियल स्टेजेस पासून सुद्धा फलंदाजी करू शकतात. गोलंदाजी मार्कवरती उस्मानला आपण पाहतोय. अजून एक जलद गतीचा गोलंदाज जो मात्र वेग आणि प्रचंड वेगासाठी ओळखला जातो, परंतु आज या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार. अतिशय लहान वयामध्ये एका वेगळ्या ॲक्शनमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. प्रशांत चषक 2024च्या या दुसऱ्या दिवसामध्ये क्रिस 11 मीरा रोड या संघाकडून खेळताना कशी कामगिरी करेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. केसर सोनार सुद्धा आपल्याला इन ॲक्शनमध्ये आता मात्र दिसणार आहे. एक चांगलं स्टारकास्ट क्रिस 11 मीरा रोड.
इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार हल्ला, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी. फलंदाजी मार्कवरती आपल्याला चांद दिसतोय. पहिल्याच चेंडूवरती मात्र उस्मानच्या आक्रमक फटका त्याच्या फळीतून पाहायला भेटला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मनगटाचा वापर केलाय. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. अजूनपर्यंत लयमध्ये उस्मान दिसला नाहीये. पहिलाच चेंडू सुद्धा लोअर फुलटॉस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. हा चेंडू सुद्धा थोडासा हातावरती होता. लय शोधण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून केला जातोय. यासाठीच ओळखला जातो खोलवर डप्प्याचा चेंडू. कमबॅक केलंय. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत या षटकामध्ये समाप्त झाला. धावांची गणना केली तर धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र पहा कमबॅक केलंय उस्मानने. याच लाईन अँड लेंथ वरती डिलिव्हर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे गती आहे परंतु त्या गतीसोबत लाईन अँड लेंथ सुद्धा महत्वाचं आहे. यस डीजे. चला स्पीडअप करायचंय. चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 21 या आकड्यावरती आहे. कमबॅक केलं उस्मानने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र रोखून ठेवलंय अजूनपर्यंत. हा सुद्धा लोअर फुलटॉस होता. संपर्क तितका चांगला नाहीये. पॉइंट वरती खेळाडू तैनात आहे. एका धावेने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि मॅजिक बॉल असणार आहे. मॅजिक बॉलचा विचार केला. मॅजिक चेंडू असणार आहे. जर चौकार गेला तर डबल किंवा कोणती धाव आली तर डबल आणि विकेट गेला तर -4. मॅजिक चेंडू. ते मात्र गतीमध्ये परिवर्तन. लोअर गतीचा चेंडू होता. कमी गतीचा चेंडू. 1 धाव आली म्हणजे 2 धावा भेटतील. धावफलक 24 या आकड्यावरती. कारण मॅजिक चेंडू होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी बॉईज दहिसर. गडींचा विचार केला 1 गडी बाद झालाय. 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी मार्क वरती अजून एक मीरा भाईंदरचा सितारा केसर सोनार गोलंदाजी करताना दिसेल का? तर यस, केसर सोनार वरती ती जबाबदारी दिली आहे. चांगला अनुभव त्याच्याकडे. अंडरम क्रिकेट म्हणा, टर्फ क्रिकेट म्हणा. केसर सोनारला आपण पाहतोय याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे चांगली कामगिरी करण्याचं, परंतु ते करावं लागणार आहे. यावेळेस अगदी सरळ बॅटीने दोन्ही संघाचा विचार केला. दोन्ही संघामध्ये दहिसर मीरा रोड परिसरातील खेळाडू आहेत. एकमेकांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने जाणतात. त्याच्यामुळे पहिला चेंडू न्याहाला त्यांना माहिती आहे की केसर मात्र एकाच टप्प्यावरती दोन्ही बाजूने वळवण्यासाठी पारंगत आहे. पहिल्या चेंडूला सन्मान दिला, सिंगल आले.
या चेंडूवरती पॅड ऑफ स्वीप, परंतु पंच 1D चा इशारा दर्शवत आहेत का ते? यस, 1D चा इशारा पंचांच्या मार्फत येतोय. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती आहे. 26. इथे मात्र डॉट चेंडू आहे. केसरचं षटक महत्वपूर्ण असणार आहे. इथे मात्र पंचांचा इशारा खराब चेंडूचा आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक 27. 27 या आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केला, येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक केसरच्या माध्यमातून प्रगती पथावरती आपण पाहतोय. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मुख्य होल्डिंगला मात्र सलामी देणारा येतोय हा बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन. यस, डीजे मास्टर. टॅली इथे मात्र पेडल स्वीप, खेळाडू तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. केसर सोनारने चांगलं कमबॅक केलं. धावफलक अजूनही स्थिरावण्याचा विचार केला, सिंगलने मात्र 28 या आकड्यावरती आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच मन बनवलं होतं, परंतु निहाल केसरने. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन वरती जिथपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल, कलेक्शन होईल, 1 धाव परिपूर्ण होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बॉय दहिसर संघ 29 या आकड्यावरती आहे. 2 गडींचा पतन अजूनपर्यंत झालाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. केसरच्या या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये तब्बल केसरने धावा खर्च केल्या. 5 धावा खर्च केल्या. चांगला षटक, त्याच्यामध्ये सुद्धा एक 9चा चेंडू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण मयूरला पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिला सामना आजच्या रजनीमधला प्रशांत चषक 2024 ची दुसरी रजनी. ड्राईव्ह केलाय, खेळाडू तैनात आहे. पुन्हा एकदा थोडंसं फंबल. अजूनपर्यंत कव्हर रिजन मध्ये आपल्याला वारंवार फंबल पाहायला भेटतंय. जर कलेक्शन झालं असतं तर पुन्हा एकदा संधी होती रनआउटची, परंतु त्या संधीला गमावलंय. आणि अजून एक जीवनदान. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती आहे. 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बॅकफूट वरती पंच केलाय, खेळाडू तर तैनात आहे. केसर थ्रो करेपर्यंत 1 धाव परिपूर्ण होणार आहे. एका धावेने धावफलक आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मयूरने 2 चेंडू अजूनपर्यंत चांगले हाताळलेत. यावेळेस पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आहे. बॅकअप केदार आहे चेंडूवरती. वसई विरार परिसरातील अजून एक चांगला खेळाडू मात्र या स्टारकास्ट मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. कारण जोगेश्वरी टू पालघर असं पॅनल आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. ते मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. मयूर त्या संधीचं सोनं करतोय.
या षटकामध्ये विचार केला केवळ 3 धावा खर्च केल्यात. मागच्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे धावफलकाला स्टॉप लावण्याचा प्रयत्न मात्र या संघाकडून होतोय. क्रिस 11 मीरा रोड एक चांगली स्टारकास्ट घेऊन मात्र संघ आज दाखल झाला समजा नगरमध्ये. रेडी राहायचं आहे आपण. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे कोणताही विलंब न करता. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आहे. ते मात्र फटका चांगला आहे. लाऊड अपील तर झाली आहे. पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहेत. धावांचा विचार केला धावफलक 33 या आकड्यावरती 33. चांगला कमबॅक इथे म्हणता येईल क्रिस 11 मीरा रोड या संघाचं. शेवटचा अंतिम चेंडू मयूर चांगली गोलंदाजी हाताले. 4 धावा अजूनपर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. एक गडी सुद्धा बाद घेतलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. मुख्य होर्डिंगला सलामी देत येतोय हा विकेटचा पतन. गॉन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला गावदेवी बॉईज दहिसर संघ 33 या आकड्यावरती आहे. गडींचा विचार केला 4 गडी बाद झालेत. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजे मास्टरकडे. यस मिस्टर डिस्क जॉकी. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वा आणि अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा केसर. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा केसरने खर्च केल्या होत्या आणि महत्त्वाचं षटक तिथून मात्र कुठेतरी आपण पाहिलं धावसंख्येला अजूनपर्यंत मोठा आकार देता आला नाहीये. हा षटक सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. धावफलक अजूनही 33 या आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक गावदेवी बॉईज दहिसर विरुद्ध क्रिस 11 मीरा रोड. अगदी नजदीकचे 2 संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये प्रशांत चषक 2024 च्या दुसऱ्या दिवसामध्ये. बॅकफूट वरती पंच करायचा होता. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र खराब चेंडू आहे. इथे मात्र खराब चेंडू आहे. नो +1. धावफलक जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. 1 धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक 36 या आकड्यावरती आहे. इथे मात्र खेळाडू तैनात आहे. इथे सुद्धा थ्रो तर झाला. बॅकअप जिथपर्यंत येईल 1 धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 37 या आकड्यावरती आहे. 37. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. फोर्स 1 लाईव्ह आणि साई यत्वे केबलच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहतोय. घर बसल्या जो प्रेक्षक राजा जोडला जातो त्यांचं सुद्धा वेलकम असेल पुन्हा एकदा. आणि जो प्रेक्षक राजा मैदानाच्या आतमध्ये स्टँड्स वरती वेगवेगळ्या अँगलने मात्र या सामन्याच्या स्पर्धेचा आस्वाद घेतोय त्यांच्यामुळेच या स्पर्धेला कुठेतरी विचार केला तर प्रसिद्धी भेटते. $38 ऑन द स्कोर कार्ड टॅली आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मंच 11 मलाड आणि चेतन 11 बोरिवली
टॉससाठी कर्णधार यायचे. इथे मात्र खराब चेंडू आहे. अजून एक नो चेंडू, अजून एक नो चेंडू. नो प्लस 1च्या माध्यमातून आपण पाहिलं जर वेगळ्या अँगलने आपण गोलंदाजी केली तर पंच कालच्या रजनीपासून आपण विचार केला. अंडरआर्म क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये असे काही महत्त्वाचे नियम असतात, तेच आपण पाहिलं कालच्या रजनीमध्ये सुद्धा. आणि आज सुद्धा थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला केसर दिसतोय. जे चेंडू डिलिव्हर झाले ते चांगले आहेत, परंतु अँगलमध्ये जसा थोडासा बदल करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय, पंच दंडित करतायत. इथे मात्र हा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव परिपूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 41 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू मंच 11 मलाड आणि चेतन 11 बोरिवली टॉससाठी यायचे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. यष्टिरक्षकाकडून चुकी आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक 43 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही आहे. वेगा फडका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे आहे. एक धाव तर झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 44 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 45 इज अ टार्गेट. क्रिस 11 मीरा रोड संघ आपल्याला 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. जाव्या टॉस बॉक्स मध्ये, जिथे मात्र नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जे एका बाजूला असणार आहे मंच 11 मलाड, तर दुसऱ्या बाजूला चेतन 11 बोरिवली. चला टॉससाठी यायचंय. चेक. चेक 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 चेक. चला जाऊया टॉस बॉक्स. याच विभागातील एक बुलंद आवाज चेतन सर जोडले जाणार आहेत. महत्त्वाचा नाणेफेकीचा कौल आहे. एका बाजूला मंच 11 मलाड तर दुसऱ्या बाजूला चेतन 11 बोरिवली. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. धन्यवाद यशवंत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस चालू असलेला दुसऱ्या दिवसाचा पहिलाच सामना. आणि आता या मध्यंतरामध्ये आता आपण जो मंच 11 मलाड आणि चेतन 11 बोरिवली यांचं नाणेफेक, त्याकरता मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावे. जो नाणेफेकी करता आपण येथे व्यासपीठ उभारलेलं आहे तेथे लवकरात लवकर दोन्ही संघांचे कर्णधारांनी येथे उपस्थिती दर्शवावी. मंच 11 मालाड आणि चेतन 11 बोरिवली या मध्यंतरामध्येच आपल्याला हा नाणेफेकीचा जो निर्णय आहे तो घेऊन टाकायचा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना लवकरात लवकर येथे व्यासपीठावर उपस्थित राहावे नाणेफेक करण्याकरता. आणि येताना जो कोणी तुमचा निर्णय असेल तो तुम्ही आधीच ठरवून यावे. म्हणजे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल, प्रथम फलंदाजी अथवा प्रथम क्षेत्ररक्षण, तो तुम्हाला निर्णय या व्यासपीठावरच कळवावा लागणार आहे. याची तुम्ही दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. आधीच तुम्हाला काही चर्चा वगैरे करून आलाच असाल नक्की. चेक. चला दोन्ही संघाचे कर्णधार मंच 11 मालाड आणि चेतन 11 बोरिवली माननीय श्री सुनील गणिका त्यांना नाणेफेकीचं
दाखवून देत आहेत. कौल कोण देणार आहे? सॉरी सर, इंटरप्ट करतो. आपल्याला मीरा रोड संघ एक एक्स्ट्रा प्लेअर यायचं आहे प्लीज. एक एक्स्ट्रा प्लेअर यायचं आहे जो फलंदाज. मंच 11 मालाड यांना संधी दिलेली आहे नाणेफेकीचा कौल देण्याकरता. चेतन 11 या संघाने प्रशांत चषक असा कॉल दिलेला आहे. माझ्या मते त्यांचं थोडंसं असा समज असेल की प्रशांत चषक नाव दिलं तर प्रशांत चषकावर नाव करू, परंतु सध्या नाणेफेक तरी जिंकलेले आहेत मंच 11 मालाड. म्हणजेच आता त्यांना आता निर्णय देखील लगेच कळवायचा आहे, ज्याप्रमाणे मी सांगितलं. तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मंच 11 मालाड या संघाने. म्हणजेच क्षेत्ररक्षण करण्याकरता नक्कीच चेतन 11 सज्ज देखील होणार आहे. तर थोडंसं मी विचारून घेतो मंच 11 मालाड या संघाला थोडंसं या येथील आयोजनाबद्दल. म्हणजेच सर्वप्रथम कमिटीचं आभार. खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. मी खूप 5-6 वर्षापासून हे टुर्नामेंट खेळतो आहे इथे. तर खूप छान टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात आपल्या या विभागामध्ये आणि खेळायला खूप मजा होते ही टुर्नामेंट. चेतन 11 या संघाच्या कर्णधार देखील विनंती करतो, तुमच्याकडून देखील आम्हाला काही ऐकण्याचं आहे. टुर्नामेंट तर दरवर्षी चांगली होते. या ग्राउंडवर पण खेळायला खूप चांगलं वाटतं आणि ठीक आहे, आता फिल्डिंग पहिला आली आहे तर बघू कमीत कमी रनवरती यांना थांबवायचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना शुभेच्छा त्यांच्या पुढच्या सामन्याकरता. सामन्याला सुरुवात देखील झालेली आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार मंच 11 आणि चेतन 11, कारण आम्ही तर येथे आयोजन करतो, परंतु असं तुमच्याकडून आम्हाला अशी काही आमची प्रशंसा ऐकायला मिळाली की थोडंसं आम्हाला धन्य वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा आभार मंच 11 आणि चेतन 11 या संघाचे. आता सामन्याकडे वळूया. यशवंत. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहिला चेंडू तर वाईड हाताने त्याला एक्स्ट्राच्या माध्यमातून आणि दुसऱ्या चेंडूवरतीच लाऊड अपील झाली. चला प्लीज पंचांना स्पेस द्यायचे. फलंदाज आपल्याला विनंती आहे, पंचांना आपण स्पेस द्यायचे. पंचांनी कोणताही कॉल अजूनपर्यंत दिला नाहीये. प्लीज प्रत्येक संघाने विनंती आहे. पंचांनी इथे मात्र सॉफ्ट सिग्नल थर्ड अंपायरचा विचार पंचांच्या माध्यमातून केला जातोय. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम प्लेअरसाठी किंवा कोणत्या संघासाठी नाहीये. रिव्ह्यू सिस्टम फक्त आणि फक्त पंचांच्या सदसद विवेक बुद्धीवरती डिपेंड करते. विकेटचं पतन आपण पाहतोय. केसर सोनारला जावं लागेल. चला न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. जास्त वेळ आपण दबडायचं आणि न्यू बॅटर आपण पाहतोय. तब्बल सोनार सारखा लेफ्ट हँडेड बॅटर जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता 45 धावा चेस झाल्या असत्या. अजूनही संधी आहे, कारण प्रिन्सकडे सुद्धा ते कॅलिबर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय मिहीर, त्याच्याकडे सुद्धा ती कॅपेबिलिटी आहे. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. पेडास्वी फडका चांगला चेंडू होईल फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. व्हॉट अ शॉट.
होता गॅप मात्र डीप ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग रिजन वरती खेळाडू असताना सुद्धा अंडरआर्म क्रिकेटमध्ये मात्र चेंडू खूप जास्त वेगाने ट्रॅव्हल होतो. स्वीट टायमिंग आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं चांगला फटका. आता मात्र स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन इथे मात्र आपल्याला पाहायला भेटलं. चेंज ऑफ पेस. 5 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. विशाल फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. फेकी थोडीशी वाईड इशा आहे. विकेट घेण्याच्या नादामध्ये 1 धाव खर्च केली आहे. चेंडूचा विचार केला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळत आहेत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अजून एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलक 7 आकड्यावरती आहे. ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा जास्त बाहेर पंच वळत आहेत. अजून एक अवांतर चेंडू. पंचांना मात्र मजबूर केलं जातं एक्सरसाइज करण्यासाठी. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव. 8 धावा धावफलकावरती कोरल्या जाणार आहेत. 45चा पाठलाग करायचा आहे. विशालने मात्र थोडीशी सुरुवात चांगली केली आहे. खोलवडाप्याचा चेंडू खोदून काढलाय. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला भेटलं असतं. जर तरला मैदानाच्या आतमध्ये महत्व नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 45चा पाठलाग करायचा आहे. मिहिर आणि प्रिन्स ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक छोटी पार्टनरशिप आपल्याला बिल्ड करताना दिसते. शेवटचा चेंडू महत्वाचा असणार आहे. स्ट्राईक अँड रोटेशन की मोठा फटका. स्वीप केलाय. खेळाडू तिथे तैनात आहे. स्वतःला झोकून दिलं. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर क्रिस 11 मीरा रोड संघ 10 या आकड्यावरती आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. पुन्हा एकदा जो प्रेक्षक राजा इथे आवर्जून आलाय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आणि साई येथवे केबलच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडला जातोय. सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत असेल प्रशांत चषक 2024 या पहिल्या सामन्यामध्ये. धावांचा विचार केला. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक स्पॉन्सरचं ज्याने मात्र या स्पर्धेला 13व्या पर्वामध्ये आणलं आणि पुन्हा एकदा सहकार्य केलं. पुन्हा एकदा आम्ही प्रशांत चषक कमिटीच्या माध्यमातून आणि त्यासमवेत विचार केला. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. कारण कोणतीही मोठी स्पर्धा किंवा कोणतेही मोठं आयोजन नियोजन करताना हातभार लागणं गरजेचं आहे आणि त्या हातभाराचे होर्डिंग सुद्धा आपण पाहतोय. प्रत्येक सहकारी वर्गाचे आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. 45चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण सूरजला पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न. फटका चांगला आहे परंतु ओव्हर द कर्टन. 1 बाउन्स ओव्हर द कर्टन. फक्त आणि फक्त 1 धाव. फटका तर चांगला होता. स्वीट शीटचा प्रयत्न परंतु ओव्हर द कर्टन. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन आपल्याला पाहायला भेटतात आणि हीच मात्र मजा अंडरआर्म क्रिकेटची आहे. ज्या पद्धतीने आपल्याला मैदान त्या पद्धतीने नियम पाहायला भेटतात. स्वीट शीटचा फटका तर चांगला होता परंतु पडद्याच्या वडून जेव्हा जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतो त्यावेळेस मात्र एकच धाव गणली जाते आणि याच्याच एका धावेने 11 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट करून खेळायचं होतं परंतु लेगस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला न्याहाळलं जाऊ दिलं. यष्टीरक्षक कलेक्शन करतोय परंतु एक्स्ट्राची धाव कोरली जाणार आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट करून पुन्हा एकदा मिड विकेट रिजन वरती खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय ऑन साइडला मिड ऑन रिजन वरती. 1 धाव. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. सूरजने अजूनपर्यंत चांगले 2 चेंडू तर हातात आलेत. या चेंडूवरती चेंज ऑफ पेस. कौतुक करावा लागेल सूरजचं. थांबून ठेवले अजूनपर्यंत.
14 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला प्रिन्स दिसणार आहे. प्रिन्स आणि मिहीर सुद्धा हळूवार रीतीने मात्र आपण पाहिलं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. 45चा पाठलाग करायचा आहे. धावफलक दुसरं षटक सुरू आहे. 14 या आकड्यावरती 3 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. यावेळेस सरळ बाटीने अगदी लॉंग ऑफला चेंडू जाईल, परंतु एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होतीये. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचे. इथे मात्र चेक करण्यात आलाय फलंदाजाला स्टान्स फुटवर्कला जज करण्याचा प्रयत्न धाडस गोलंदाजाच्या माध्यमातून आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बेगेड करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा विकेटचं पतन होते. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडूमध्ये गती तर नव्हती आणि फलंदाजाच्या रीच पेक्षा सुद्धा चेंडू लांब होता. मिहीर मात्र बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर रेडी राहायचंय आपण. केदारला आपण पाहतोय का तर यस, केदार अजून एक वसई विरार परिसरातील चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, टर्फ क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अर्थातच चांगली ख्याती त्याची राहिली अजूनपर्यंत, परंतु आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. केदारला आपण पाहतोय. आणि इथे मात्र आपण हा पाहतोय मॅजिक बॉल असणार आहे. मॅजिक बॉल आपण पाहतोय. मोठा फटका आला तर डबल धाव आणि अर्थातच जर गडी बाद झाला तर 4 आपले मायनस होणार आहेत, कारण हा मॅजिक चेंडू आहे. मॅजिक चेंडू मात्र आज आपली करामत दाखवेल का? पंचांचा इशारा नो प्लस 1, 1 के साथ 1 फ्री. नो प्लस 1, 1 के साथ 1 फ्री आणि 2 बोनस म्हणजे 4 धावा. मॅजिक चेंडूने आपला मॅजिक दाखवलाय आणि तो मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये गेलाय. आणि मॅजिक चेंडू कंटिन्यू असणार आहे. आपल्याला आता मात्र याच एकाच तिकिटावरती 2 मॅजिक पाहायला भेटणार आहेत. एक मॅजिक तर आपण पाहायला जाऊया दुसऱ्या मॅजिक कडे. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. मॅजिक चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तैनात आहे. मिसफील्ड, फंबल, बरंच काही पाहायला भेटतं. कारण जर चेंडू हातात आला असता तर कदाचित रनआउटची सुद्धा संधी होती. 21 धावा धावफलकावरती आहेत, कारण हा मॅजिक चेंडू असल्यामुळे ही धाव सुद्धा डबल मध्ये गणण्यात येणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. इक्वेशनचा विचार केला, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. स्टील 24 रिक्वायर्ड इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष, कडवी लढत आपण पाहतोय. त्याचं औचित्य आहे प्रशांत चषक 2024चा अंडरआर्म क्रिकेटचा 16. 13वा पर्व आपण पाहतोय. मित्रांच्या आठवणीमध्ये मित्रांच्या मार्फत भरवली गेलेली स्पर्धा आज मात्र येऊन 13व्या सत्रामध्ये दाखल होतीये. 13 एडिशन आपण या स्पर्धेचं पाहतोय. फोर्स1 लाईव्ह आणि साई हॅथवे साई स्टारच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. घर बसल्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. एक मोठं भक्कम आयोजन नियोजन काय असं याचं उदाहरण आपण कालच्या रजनीमध्ये सुद्धा पाहिलं. आजची दुसरी रजनी जोगेश्वरी टू पालघरचा लॉट आपण पाहतो आणि या लॉट मध्ये पहिला सामना एका बाजूला गावदेवी बॉयज दहीसर तर दुसऱ्या बाजूला क्रिस 11 मीरा रोड. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज आहे. चला 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे, थोडासा विलंब होतोय. गोलंदाजी मार्क वरती शुभमला आता मात्र इंट्रोड्यूस करण्यात आलाय. इथे मात्र पंचांचा इशारा नो चेंडूचा आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव आहे. इथे मात्र अजून एक खराब चेंडू. नो प्लस 4.
वॉट अ शॉट. प्रशांत चषकाचा येतो हा दमदार असरदार खणखणीत चौकार. या डीजे होऊन जाऊ दे. आपण पाहतोय 27 या आकड्यावरती आहे. 27 ऑन द स्कोर कार्ड टॅली. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 18 धाब्यांची गरज आहे. मी आपल्याला आधीच म्हटलं केदारला सुद्धा वसई विरार परिसरामध्ये अत्यंत मागणी आहे. चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफसाईडचा झोन त्याचा स्ट्रॉंग मानला जातो. जर तुम्ही त्याला वीट दिली तर मोठे फटके खेळण्यासाठी तो पारंगत आहे. कॅलिबर त्याच्यामध्ये आहे. इथे मात्र मदन गटाचा वापर. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे सुद्धा ड्राईव्ह केलाय. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. ही फेकी सुद्धा जर गोलंदाजाच्या हातामध्ये गेली असती तर कुठेतरी विकेटचं पतन झालं असतं. परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मनसुबा क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलक जाऊन पोहोचणारे 29 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. तिसरं षटक शुभमचं थोडंसं महागडं ठरतंय. लोअर फुल टॉस. अजून एक रनआउटची संधी गमावली जाते. हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर सुद्धा दोन्ही फलंदाज मात्र धाव कंप्लीट करताना आपल्याला दिसत आहे. धावफलक 30 या आकड्यावरती आहे. 15 चेंडूमध्ये 15ची गरज. रेडी राहायचे मंच 11 मलाड आणि चेतन 11 बोरिवली. लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. कोणत्याही पद्धतीचं प्रॅक्टिस आपल्याला करायची नाहीये. प्रशांत चषक 2024 ची दुसरी रजनी आपण पाहतोय. पहिला सामना दुसरी इनिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. इथे मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू. यॉर्करचा वापर. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो त्या यॉर्करचा वापर. शुभमने मात्र वापसी करण्याचं मन आता मात्र बनवलंय. 31 धावा धावफलकावरती आहे. समीकरणाचा विचार केला 14 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. केदार मात्र या 2 चेंडूवरती आपल्याला आक्रमण हल्ला करताना दिसेल का? पॅडा स्वीप प्रयत्न तर झाला. संपर्क मात्र बॅटीचा झाला कारण कोणताही इशारा 22चा आला नाही. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. अजून एक खोलवर डप्प्याचा चेंडू. 1 धाव प्रिन्स परिपूर्ण करतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 33 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण असणार आहे 12 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. 45 धावांची गरज असताना शुभमचं हे षटक महागडं ठरतंय. शुभमच्या या षटकामध्ये धावा आल्यात. प्रिन्स जो मात्र संयमी खेळी करताना दिसतोय तर एका बाजूला केदार ज्याच्या फळीतून एक चौकार आलाय. दोन्ही फलंदाज मात्र चांगले फलंदाज म्हणून ओळखले जातात. क्रिस 11 मीरा रोड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गावदेवी बॉईज दहिसर. एकाला धावा रोखायच्या तर एकाला धावा ठोकायच्या. प्रिन्स एका बाजूला विचार केला तर अजूनपर्यंत त्याच्या ओरिजिनल लय मध्ये दिसला नाही. सिंगल डबलने धावफलक तो पुढे नेतोय परंतु अटॅक करण्यासाठी तो ओळखला जातो. चला प्लीज पंच ताकीद द्यायची आहे. अजूनपर्यंत पहिला चेंडू डिलिव्हर झाला नाही या षटकाचा. बारा चेंडूमध्ये 12ची गरज आहे. इथे मात्र इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर. चला पंच इशारा दर्शवतात परंतु चेंडू पायाला ब्रश झालाय. डेलिब्रेटचा इशारा सुद्धा आपण पाहतोय.
एका धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक खोलवर डपाचा चेंडू, एक धाव पूर्ण होणार आहे. वंडीचा अजून एक इशारा, धावफलक जाऊन पोहोचतोय संथ गतीने 35 या आकड्यावरती. 10 चेंडूमध्ये 10 ची गरज आहे. कंपल्सरी चेस पद्धतीचं फॉर्मॅट आहे. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त पुश करायचं होतं, परंतु प्लेड स्विंग अँड मिस आपण पाहतोय. 3 चेंडू महत्वपूर्ण असणारे. जर या 3 चेंडूमध्ये विकेटचं पतन सुद्धा आलं तर पुन्हा एकदा कमबॅक करताना गावदेवी बॉय दैसर आपल्याला दिसणार आहे. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतं. येणारे 9 चेंडूमध्ये 10 ची गरज आहे. सूरज मात्र चमकावा लागणार आहे, झळकावा लागणार आहे. इथे मात्र इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर चेंडू एक्स्ट्रा. ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. धावांचा विचार केला धावफलक 36 या आकड्यावरती आहे. 9 चेंडूमध्ये 9 ची गरज. जो प्रेशर कुठेतरी क्रिएट झाला असा तो मात्र इथून थोडासा ॲब्झॉर्ब होताना आपल्याला दिसणार आहे. स्टेप आउट करून फॉलो थ्रू मध्ये रनआउटची संधी. प्रिन्स नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय का? तर यस, नॉट आउटचा इशारा आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. चला प्लीज सहकार्य करायचंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. 4 चेंडूचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 2 चेंडूवरती केदार पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेईल का? कारण संत गतीने धावफलक जरी पुढे नेलं तरी विजयाचा उंबरठा आपण गाठू शकतो. इथे मात्र हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न तर झाला. एक धाव येते. धावफलक एका धावेने पुढे सरसावला जाणार आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 38 या आकड्यावरती. 38 येणारा अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. गावदेवी बॉईज दैसर विरुद्ध क्रिस 11 मीरा रोडच्या सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय, जिथे मात्र क्रिस 11 मीरा रोड संघाला 45 धावांचा धावफलक गाठायचं होतं आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलोय 38. चौथ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू केदार फेस करणार आहे. सूरज विरुद्ध केदार. मोठा फटका या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल का? फलंदाजाला नेहालय, गोलंदाजाने फुटवर्कला जज केलं. इथे चेक केलंय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु पुश करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. एक धाव परिपूर्ण होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 39 या आकड्यावरती आहे. 6 चेंडूमध्ये अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही इथूनही कोणत्याही बाजूने झुकू शकतो, कारण 6 चेंडूमध्ये 6 धावांचे सामने आपण अनेक वेळा फसताना पाहिलेत. काल सुद्धा 35 धावांचा एक सामना महत्वपूर्ण फसताना आपण पाहिला. एन वेळेवरती मात्र कमबॅक केलं फलंदाजी करणाऱ्या संघाने, परंतु यावेळेस सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 ची गरज आहे. गोलंदाज एका मोठ्या टीम हडल नंतर मात्र कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. सहा चेंडूमध्ये 6 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षयला आपण पाहतोय. हॅरी नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटली आहे. आज मात्र 6 चेंडू तुला सत्तिक टप्प्यावरती टाकायचे आहेत, नाण्यावरती टाकायचे. जर आपल्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल तर हॅरीची चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. स्पीडअप करायचं प्लीज थोडंसं. अजूनही पहिला चेंडू डिलिव्हर झाला नाहीये. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने तर आला, परंतु इनसाइड एज आणि पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होतीये.
चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेने आला. फलंदाज मात्र त्या एवढ्या मोठ्या कटसाठी रेडी नव्हता. इथे मात्र वॉटर बॉल, परंतु पंच इशारा दर्शवत आहेत. नो चेंडूचा इशारा येतोय. इथे मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. चला पंच नो +1 आहे का? चला प्लीज, पंचाने ऑलरेडी कॉल दिलेला आहे, सुरुवात करायची आहे. पंच, लेग पंच नो +1 आहे का? चला, केवळ 9 ची जी धाव आहे तीच काउंट करण्यात येणार आहे. धावांचा विचार केला 40 धावा धाव फलकावरती आहेत का, तर यास 41 आहेत. 4 ची गरज अजूनही आहे. 5 चेंडूमध्ये 4 ची गरज आहे. इथे मात्र 1 धाव परिपूर्ण होते. केदारला माहिती आहे याच पद्धतीच्या धावांची गरज मला आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 42 या आकड्यावर. 3 ची गरज अजूनही आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. धावफलकाचा विचार केला, धावफलक 43 या आकड्यावरती आहे. 43 या आकड्यावरती 2 ची गरज अजूनही आहे. टॅप केलंय, खेळाडू तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण होईल. 1 धावेची गरज अजूनही. कंपल्सरी चेस पद्धतीचा फॉर्मॅट आहे. धाव परिपूर्ण करणं बंधनकारक आहे. 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू जर चांगले आपण हाताळले, कोणती धाव खर्च केली नाही, तर शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा सामना जाऊ शकतो. बॅकवर्डर पंच केलंय. संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चला, गावदेवी बॉईज दहिसर संघ हार्डलक आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि दुसऱ्या बाजूला क्रिस 11 मिरर रोड खूप खूप अभिनंदन. पहिला सामना आपण पाहिला, लगेच दुसऱ्या सामन्याला सुरुवात करूया. मंच 11 मलाड विरुद्ध चेतन 11 बोरिवली. मॅन ऑफ द मॅचच्या मानकरीकडे सुद्धा आपण वळूया.
प्रशांत चषक 2024 या दुसऱ्या दिवसाचा आज पहिलाच सामना आता संपलेला आहे. म्हणजे तोच गावदेवी बॉईज दहिसर विरुद्ध ख्रिस 11 मीरा रोड झालेला सामना. जिंकण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते ख्रिस 11 मीरा रोड या संघाला. आणि आता इथे सामनावीर, हा जो पहिला सामना झाला त्याचा सामनावीराचा पुरस्कार चा मानकरी ठरलेला आहे तो ख्रिस 11 या संघाचा प्रिन्स, ज्याने 11 चेंडूंमध्ये 12 धावा करून अगदी मोलाचा वाटा उचललेला आहे. ख्रिस 11 या संघाच्या विजयामध्ये असा प्रिन्स हा सामनावीर या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. त्याला मी आमंत्रित करतो आणि येथे व्यासपीठावर उपस्थित विनंती करतो मी माननीय श्री सुनील गणिगा यांना. त्यांना प्रशांत चषकामधलं सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे प्रिन्स याला. आणि त्याला विनंती आहे की पुढच्या या सामन्यामध्ये त्याला हे टी शर्ट परिधान करूनच सामना खेळावा लागणार आहे, ही अट आहे त्यांना. पुन्हा एकदा अभिनंदन प्रिन्स. थोडंसं चर्चा, कारण की आपली ही स्पर्धा तुम्ही प्रत्येक वर्षी खेळता, माझ्या मते गेल्या वर्षी पण खेळलेलात असे, परंतु आता तुम्हाला खेळपट्टीचा देखील अंदाज आहे. काही ठिकाणी मातीचं आपलं विकेट असतं तर काही ठिकाणी सिमेंटचं. आता या सिमेंटच्या विकेटचा देखील तुम्हाला अंदाज आलेला आहे आणि तुम्हाला ड्रॉ हा 2 तारखेलाच झालेला, म्हणजे तुम्हाला अंदाज देखील झालेला तुमच्यासमोर कोणत्या संघाचं आव्हान नाही आणि त्यानुसार तुम्ही काही अभ्यास पण केलेला असेल. तर काही थोडंसं त्याची माहिती देऊ शकता? पहिला तर खूपच चांगलं आयोजन केलं आहे आणि मी पहिल्यांदा ही स्पर्धा खेळतो आहे. आणि खेळताना 3 ओव्हरमध्ये 24 पाहिजे होते, मग 9 ओव्हर केदारनी 4 मारला, मग बॉल टू बॉलची मॅच आली. मग आम्ही ठरवलं की सिंगल करून पण मॅच